कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. लोकसभेत गोंधळ घालणारे काँग्रेसचे 8 खासदार निलंबित. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातनं सुटका. सर्वोच्च न्यायालयानं मेटा कंपनीची काढलीय खरडपट्टी, तर इंडिगोकडनं प्रवाशांना 22 कोटी रुपयांची भरपाई. ममता बॅनर्जींनी एकला चलो रेचा नारा दिलाय, तर सर्वोच्च न्यायालयानंही MCA निवडणुकांवरील स्थगिती ठेवलीय कायम. आणि सागर कारंडेनं सांगितलंय इंडस्ट्रीचं खरं रूप. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 4 फेब्रुवारी वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या 8 खासदारांच्या निलंबनाची. लोकसभेत राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणात प्रचंड गदारोळ होऊन काँग्रेसच्या 8 खासदारांना निलंबित करण्यात आलं. चीनच्या कथित घुसखोरीबाबत माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाच्या हवाल्यानं दावे करू पाहणाऱ्या राहुल यांच्या भाषणात सत्ताधिकारी बाकांवरनं अडथळे आणल्यानंतर संतप्त झालेल्या काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभाध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत धाव घेतली, घोषणाबाजी केली आणि पीठासीन अधिकाऱ्यांवर कागद भिरकावले. या प्रकरणानंतर काँग्रेसच्या 8 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्रातील खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह मणिकम टागोर, गुरजीत सिंग औजला, अमरिंदर राजा वडिंग, हायबी ईडन, किरण रेड्डी, S व्यंकटेशन आणि डीन कोरियाकोस यांचा समावेश आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी CTET देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातनं सुट्टीची. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच CTET देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातनं सूट देण्यात आलेली आहे. तसे निर्देशच सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यानंतर 12 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. आणि त्याचवेळी राज्यातील काही शिक्षकांची CTET ही परीक्षा असल्यामुळे संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातनं सूट देऊन पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. पॉडकास्टची तिसरी बातमी मेटा कंपनीच्या खरडपट्टीची. व्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲपच्या प्रायव्हसी धोरणावरनं सर्वोच्च न्यायालयानं हे ॲप चालवणाऱ्या मेटा या कंपनीची आज खरडपट्टी काढली. तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या भारतात राहून नागरिकांच्या वैयक्तिक बाबींशी खेळू शकत नाहीत असं सांगतच न्यायालयानं राज्यघटनेचं पालन करू शकत नसाल तर देश सोडा अशा परखड शब्दात सुनावलं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी इंडिगोकडनं प्रवाशांना भरपाईची. डिसेंबर महिन्यात उड्डाणं रद्द होणं आणि विलंब या कारणांसाठी इंडिगो कंपनीनं प्रवाशांना भरपाई आणि सुविधेपोटी 22.68 कोटी रुपये खर्च केले आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयानं राज्यसभेत दिलेल्या माहितीप्रमाणे डिसेंबरमध्ये देशातील विविध विमान कंपन्यांनी मोबदल्यावर एकूण 24 कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रवाशांना बोर्डिंग न मिळणं, फ्लाईट्स रद्द होणं आणि विलंब या कारणांमुळे प्रवाशांना भरपाई देण्यात आलेली आहे. पाचवी बातमी पॉडकास्टची पाचवी बातमी ममता बॅनर्जी यांच्या एकला चलो रेच्या घोषणेची. पश्चिम बंगालमध्ये 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्ष हा काँग्रेससह अन्य कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवेल अशी माहिती तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा
ममता बॅनर्जी यांनी पक्षातल्या आमदारांच्या बैठकीत दिली. पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाच्या कामकाजापूर्वी विधानसभेत पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत ममता यांनी आगामी निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिलाय. पॉडकास्टची 6वी बातमी, MCA निवडणुकांवरल्या स्थगितीची. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार अडचणीत असल्याचं दिसतंय. सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधल्या सदस्यत्वावरनं वाद सुरू आहेत. याच प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयानं आमदार रोहित पवार यांना धक्का दिलाय. तसंच सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकींवरील स्थगिती उठवण्यासही नकार दिलाय. ही निवडणूक 6 जानेवारीला होणार होती. न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती विपुल एम पंचोली आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पॉडकास्टची शेवटची बातमी, सागर कारंडेनं इंडस्ट्रीबद्दल दिलेल्या खुलाशाची. फू बाई फू, चला हवा येऊ द्या यांसारख्या गाजलेल्या कार्यक्रमातनं प्रेक्षकांना पोट भरून हसवणारा लोकप्रिय मराठमोळा कलाकार सागर कारंडे सध्या बिग बॉस मराठी 6च्या घरात दिसतोय. त्याचं चला हवा येऊ द्या मधील पोस्टमनचं पात्र कुणीही विसरू शकत नाही. मात्र गेले कित्येक दिवस सागर इंडस्ट्रीमधनं गायब होता. तो कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसत नव्हता. तो थेट बिग बॉस मराठीच्या घरातच दिसला. शोमध्ये जाण्यापूर्वी सागरनं केलेल्या खुलाशामध्ये त्याच्या पाठीमागे कारस्थानं करण्यात आली असं त्यानं म्हटलंय. माझा स्पष्ट बोलण्याचा खूप तोटा झालाय. आपल्या मित्रांनीच आपल्या मागे कारस्थान केल्याचं त्यानं म्हटलं. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे.